डॉक्टर राहुल आहेर यांच्या उपस्थितीत उमराणे येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न। चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी भाजपाचे डॉक्टर राहुल आहेर यांनी आपली भूमिका घेतली असून देवळा पूर्व भागात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता रोकडोबा लॉन्स येथे हा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर राहुल आहेर या मेळाव्यात काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड देवळा मतदारसंघाच्या जागेवरून वाकयुद्ध सुरू असून या जागेवर देवळ्याचे नाफेड संचालक केदारनाना आहेर यांनी दावा केला होता, परंतु पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत राहुल आहेर यांनाच उमेदवारी जाहीर केल्याने चांदवड देवळ्यात राजकारण चांगलेच तापले। याच अनुषंगाने डॉक्टर राहुल आहेर यांनी प्रथमच उमराणे पूर्व भागात मेळावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। या मेळाव्याला असंख्य कार्यकर्ते उपस्थित झाल्याने भाजपाचे राहुल आहेर यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या मेळाव्याप्रकरणी राहुल आहेर काय बोलतात याकडे चांदवड देवळा मतदारसंघातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु डॉक्टर आहेर यांनी या विषयावर मौन बाळगत आपल्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामासंदर्भात व चणकापूर कालवा नारपार सारखा 7,500 कोटीचा प्रकल्प मार्गी लावून मंजुरी मिळाली असून आपले सर्वांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याने जवळपास 40,000 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे। याचा फायदा सर्व शेतकरी वर्गाला होईल, तसेच सोलर सबस्टेशन, वीज, पाणी, रस्ते विकासासाठी जास्तीत जास्त निधी व विकास कामे निश्चित होतील अशी ग्वाही या मेळाव्याप्रसंगी राहुल आहेर यांनी दिली। यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली। या मेळाव्याला उमराणे गटातील विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, पक्षाचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदादा देवरे यांनी आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले की राहुल दादाच्या पाठपुराव्यातून चांदवड देवळा मतदारसंघात अनेक कामे मार्गी लागली असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा राहुल दादांना साथ देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असे मत व्यक्त केले। यावेळी राजेंद्र खैरनार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दादा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। कार्यकर्त्यांची अडचण ही टाळण्यासाठी मी खरोखरच प्रांजळपणे प्रयत्न केला। एवढंच मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगू शकतो। कधी कधी जोरात सांगितलेलं सत्य असतं असं काही नाहीये। कधी कधी सत्य हे वेगळं असतं आणि जे जोरात सांगितलं गेलं तेच सत्य आहे असं आपण मानून चालू नये। आपण सर्वांनी मोठ्या अपेक्षेने जे स्वप्न या परिसरासाठी पाहिलेलं होतं त्याच्यासाठी मागचे 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचं मी मानस माझा जो होता तो पार पाडलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या मार्फत आपल्या ज्या काही अजून राहिलेल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या कशा पूर्ण होतील त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज आहे। खरं तर दादा जाधव असतील किंवा चंदूदादा असतील, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मागच्या काळामध्ये जे काही आपल्या परिसरामध्ये उमराणे गटामध्ये जे काही कामं झाले त्याचा उहापोह त्यांनी केला। खरं तर मागचे 3 वर्ष जर महाविकास आघाडीची हे सरकारमध्ये जर आलं नसतं आणि सलग 10 वर्ष जर आपल्याला महायुतीचं सरकार जर मिळालं असतं तर नक्कीच आज आपल्या तालुक्यांची, दोन्ही तालुक्यांची पाण्याची परिस्थिती ही अत्यंत वेगळी असती हे छातीटोपपणे मी तुम्हाला सांगू शकतो। पण मधल्या काळामध्ये 3 वर्ष जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे प्रकल्प होते हे तिथे अडून राहिले। चंदूदादा असतील, त्यांनी तर खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ते झटले। तात्यांपासून त्यांना ह्या पाण्याच्या कामाचं वेळ आहे आणि त्याचा पाठपुरावा ते कायम करत राहिले। पण जेव्हा खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार परत आलं तेव्हा आपले जे रखडलेले प्रकल्प होते, जलसिंचनाचे असतील, जलसंधारणाचे असतील, या प्रकल्पांना कुठेतरी गती आली
कुठेतरी ते मार्गी लागले आणि आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की याच्यातले जवळजवळ 90% आपल्या स्वप्नातले प्रकल्प आज जरी ते कृतीमध्ये आपल्याला इथं दिसत नसतील तरी कागदोपत्री त्यांची सर्व मान्यता, त्यांचे टेंडर हे सर्व झालेले आहेत. मग ज्या नारपार प्रकल्पाचा आता दादांनी त्यांच्या भाषणामध्ये उहापोह केला तो जास्त उहापोह परत करण्याची गरज नाही. पण खऱ्या अर्थाने गेल्या 40 वर्षापासून या नारपार अंबिका औरंगजेचं पाणी हे आपल्या पश्चिम वाहिन्यांमध्ये येईल याचे स्वप्न अनेक पुढाऱ्यांनी पाहिले, अनेकांनी त्याच्यासाठी काम केलं, अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे, अनेकांनी त्याच्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा केला, कागदोपत्र गोळा केले. बऱ्याच वेळा तर तिथं सर्वेक्षणाला जात असतानाची पण पहिल्यांदा आपल्याला माहिती असेल की एकदा दोनदा तर तिथं सर्वेक्षणाला जात असताना तिथं गाड्या जाळल्या गेल्या. म्हणजे एवढ्या प्रखर विरोधातनं हा नार पार गिरणा प्रकल्प आज खऱ्या अर्थाने त्याच्या मार्गी लागलेला आहे. हे महायुती सरकारचं खऱ्या अर्थाने आपण आभार मानायला पाहिजे. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी विशेष लक्ष याच्यामध्ये घातलं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली आणि आज तब्बल 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी इथं उभा राहतो. येणाऱ्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये हे जवळजवळ 10 TMCचं पाणी या कुठल्या पोपट बापा नाहीये, याचे सर्व आता टेंडर होऊन गेलेले आहे. हे जवळजवळ 10 TMC पाणी म्हणजे 4 चनकापूर धरणाचं जे पाणी आहे हे सुरुवातीला एक तर गिरणीतनं वाहून जाऊन गिरणा धरणामध्ये जाणार होतं आणि आपल्याला हे पाणी बघत राहिल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नव्हता. आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मागे लागलो. हे महायुती सरकार ज्या जून 2022 मध्ये आलं त्यावेळेस पासून पहिलं पत्र दिल्यापासून त्याला आपल्याला हे पाणी आपल्या तालुक्यात कसं वळवता येईल. कारण सुरुवातीला 2014ला जेव्हा पहिल्यांदा मी आमदार झालो तेव्हा सर्वात पहिले 4.5 कोटी रुपये आदरणीय जलसंपदा मंत्री त्यावेळेस गिरीश महाजन साहेब होते. त्यांनी आपल्या पहिल्या डिसेंबर 2014च्या अधिवेशनामध्ये हे 4.5 कोटी रुपये या नारपारच्या सर्वेक्षणासाठी मंजूर केले होते. आणि तिथपासूनचा जो होणारा प्रवास होता हा 2018-19 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार गेलं तिथपर्यंत येऊन तो थांबला आणि महाविकास आघाडीच्या 3 वर्षाच्या सरकारमध्ये तिथं कुठलंही पुढे काम झालं नाही. 2022ला जेव्हा परत आपलं सरकार आलं त्यावेळेस आम्ही आग्रह धरला की हे जे पाणी तुम्ही मधल्या काळामध्ये हे सर्व पाणी जे तुम्ही गिरणीमधनं वाहून जाऊ देणार आहात हे पाणी आमच्या तालुक्यामधनं आम्हाला फिरवल्याशिवाय आम्ही ह्या प्रकल्पाला पुढे जाऊ देणार नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचे मला विशेष आभार मानावेसे वाटतील फडणवीस साहेबांचे की त्यांनी तात्काळ दीपक कपूर साहेब जे ह्या जलसंपदा खात्याचे सचिव आहेत यांच्याकडे आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर 3 बैठका झाल्या. याचा पूर्ण आराखडा जेव्हा तयार करण्यात आला तेव्हा आम्ही विशेष खबरदारी घेतली की ह्या आराखड्यामध्ये आपल्या देवळा तालुक्यामधनं सर्वात जास्त फायदा आपल्याला या पाण्याचा कसा देता येईल. चंदूदादांनी जे सांगितलं साधारणतः ह्या 10.5 TMC पाणी हे जे आता आपल्या तालुक्यामधनं जाणार आहे हे पूर्णच्या पूर्ण पाणी हे आपल्या चनकापूर राईट बँक कॅनल मधनं जाणार आहे. हे सर्व पाणी हे नार पार मधनं चनकापूर मध्ये लिफ्ट होऊन येईल, चनकापूर मधनं रामेश्वर मध्ये येईल, रामेश्वर मधनं तुमच्या परसूल मध्ये येईल आणि परसूल मधनं पुढे झाडीला जाईल आणि मग तिकडून खाली गिरणीला जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चनकापूर राईट बँक कॅनलची वहन क्षमता 460 म्हटले पण ती 425 क्युसेक्स ही वहन क्षमता चनकापूर पासून होईल ती झाडीपर्यंत हा कॅनल बारमही कॅनल आपला होणार आहे. बारमही आणि त्याच्यामुळे ज्या स्वप्नासाठी आपला हा परिसर कायम झटत राहिला हा महायुती. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.